उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये महाआरती। टेकडी गणेशाला 1001 दुर्वांचा हार तर गरजूंना छत्र्या आणि रामरक्षा स्तोत्रांचं वाटप। कॅनडामध्ये अडकलेल्या जसदीप ओबेरॉय यांचं भारतात पुनरागमन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं जसदीप मायदेशी परतले। गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा पुन्हा एकदा नकार। सेवेसाठी ज्यांना मत मागितलं त्यांनाच मारहाण कशी करता? मुंबई हायकोर्टाच्या रमेश म्हात्रेंना कानपीच केलं। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी 29 जुलैपर्यंत बंद राहणार। दर्शनासाठी बिडकर पायऱ्यांवरून मंदिरामध्ये सोडण्यात येणार। पौर्णिमा तसंच सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढणार असल्यामुळे मंदिर संस्थानाचा निर्णय। 30 वर्षांनंतर भारतामध्ये परतली मीनाक्षी शेषाद्री। शिर्डीमध्ये साई समाधीचं दर्शन, चाहत्यांना दुसऱ्या इनिंगची उत्सुकता। सोलापूरच्या फारुख शाब्दींचे अन्नत्याग आंदोलन मागे। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर सोडलं उपोषण। मुस्लिम बहुल भागातील सुविधांसाठी सुरू होतं उपोषण। HDFC बँकेच्या MD CEO सह 3 वरिष्ठांवर कारवाई। MSRDC ठेवी प्रकरणातील अंतर्गत चौकशी पूर्ण। साताऱ्यातील कराडच्या शामगावामध्ये दूध भेसळीवर FDAची मोठी कारवाई। राधे डेअरी फार्ममध्ये पाम तेल आणि पावडर मिसळल्याचा प्रकार उघड। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर FDAचा छापा। एक्सपायर अन्नसाठा आढळल्यामुळे परवाना रद्द। बदलापुरात बेकरीच्या केकमध्ये उंदराची विष्ठा। रवा केक खाल्ल्यानंतर उलट्या, मळमळीचा त्रास। अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये रक्षकाकडून ड्रग्ज तस्करी। आरोपीच्या अंतर्वस्त्रांमध्ये चरस, नशेच्या गोळ्या आणि सर्जिकल ब्लेड आढळल्यामुळे खळबळ। आरोपी विकास सहारेची चौकशी होणार असल्याची माहिती। भाजप कार्यकर्ता सूरज साखरे गोळीबार प्रकरणामध्ये मोठा खुलासा। गणेश खाडेच मुख्य आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न। महापालिका निवडणुकीमध्ये विरोधात प्रचार केल्यामुळे गोळीबार केल्याची आरोपी गणेश खाडेची माहिती। सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच हत्येतील आरोपीला न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा। पत्नीला पेट्रोल ओतून पेटवणाऱ्या आणि चाकून वार करणाऱ्या नराधम पतीला विटा न्यायालयातर्फे फाशीची शिक्षा। उल्हासनगरमध्ये आईकडून 19 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या। प्रेमसंबंधांना विरोध करत मुलीचा ओढणीनं गळा आवळला। आरोपी आईला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। साताऱ्याच्या केळघर घाटामध्ये कोसळली दरड। सातारा ते महाबळेश्वर मार्ग पूर्णतः बंद। रस्त्यांवर दगड आणि मातीचा ढिगारा असल्यामुळे दोन्ही लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।